मित्रांनो, आज आपण अशा किल्ल्यावर पोहोचलेलो आहोत ज्या ठिकाणी जगातील ज्या काही सगळ्यात मोठ्या तोफा होत्या त्या तोफा आपल्याला पाहायला मिळाल्या। त्यासोबतच या ठिकाणी आपल्याला मस्जिद, नुरसिंह मंदिर, त्याच्यासोबतच महादेव मंदिर अशा पद्धतीचे मंदिरही एकत्र पाहायला मिळाले। दुहेरी तटबंदी आणि 26 बुरुजांनी रचना केलेला हा सुंदर किल्ला म्हणजे एकदम सुंदर वैभव आहे। कशा पद्धतीनं डोळ्यांचा आकार काढलाय, लोखंडाला अशा पद्धतीनं एकदम चिरलंय, कापलंय आणि एकदम स्पष्ट आकृती काढली। तुफान आलंय, वादळ आलंय, त्याच्यामुळं आवाज। मित्रांनो, कोट किल्ला आणि त्याला जी त्याची संरक्षण कवच जे आहे ते बुरुज असतात, असे 26 बुरुज त्याच्या नंतर त्या ठिकाणी जे खंदक खांदलेले आहेत त्या खंदकामध्ये विषारी साप, सुसरी, मगरी अशा पद्धतीचे प्राणी टाकून या किल्ल्याची जी रक्षण आहे ते करण्यात आलेलं आहे। समोरच्या भागात आपण पाहू शकता पर्यटक आलेले आहेत आणि आपला इतिहास जगण्यासाठी भरपूर मंडळी या ठिकाणी येऊन बघत आहेत। रिंगा एक 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 करून बांधलेली किंवा तयार केली। प्रत्येक तोफ वेगळी आहे, प्रत्येक 26 बुरुजा असल्यामुळं मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक बुरुजावर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या तोफा पाहायला मिळतात, ज्या तोफांच्या आधारावर शत्रू सैन्याला आपल्याला या ठिकाणी आटोक्यात आणता येत होतं। मित्रांनो, हा जो तुम्हाला पूल दिसत आहे हा पुरातत्व खात्याकडे आल्याच्या नंतर बनवण्यात आलेला आहे। अगोदर या ठिकाणी लाकडी पूल असायचा जो की फोल्डेबल होता, जेणेकरून शत्रू ज्यावेळेस आक्रमण करून येईल त्यावेळेस या ठिकाणी खंदक होतं आणि हा जर पूल फोल्ड केल्याच्या नंतर शत्रूला पलीकडे येण्यासाठी खूप अडचणी येत होत्या, कारण की आतमध्ये विषारी साप, त्याच्यासोबत सुसरी, मगरी या समोरच्या खंदकात पाणी सोडून टाकले जायचे। अशा पद्धतीने एक अद्भुत पद्धतीची रचना या किल्ल्याची केलेली आहे। धनुष्यबाण, बंदुका, तोफा आणि याच्यानंतर मित्रांनो गरम तेलाचा वापर या ठिकाणी शत्रूवर हल्ला करण्यासाठी केला जात असे। या ठिकाणी खूप सारे दरवाजे पाहायला मिळतात। मेन गेट आपण ओलांडून आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला दुसरा, तिसरा आणि चौथा अशा पद्धतीचे वेगवेगळे भक्कम दरवाजे पाहायला मिळाले, जे की संरक्षणाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होते। हा किल्ला कल्याणी तालुक्यामध्ये ज्या पद्धतीचे दुर्ग बांधण्यात येत असायचे तशा पद्धतीचा हा अगोदर एक दुर्ग असेल, कारण की या ठिकाणी या किल्ल्यामध्ये ज्या दगडांचा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये विरगळी आपल्याला खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळाल्या। त्याच्यासोबतच या किल्ल्याचं जे स्थापत्य आहे ते बहुतांशी हिंदू हेमाद्री पंडित जे आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं त्या काळामध्ये बांधकाम केलं तशा पद्धतीची रचना, किंवा देवगिरीच्या यादवाने ज्या पद्धतीचे बांधकाम केले त्या पद्धतीची रचना आपल्याला पाहायला मिळालेली आहे। मित्रांनो, या ठिकाणी हा जो दरवाजा आपल्याला पाहायला मिळतोय हा जुन्या काळातील दरवाजा आहे। आज थोडासा खराब झाला आहे, जो की त्यामुळे या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर छोट्या छोट्या तोफा आपल्याला या संपूर्ण दरवाजामध्ये पाहायला मिळतात, ज्या की शत्रूचा जो हल्ला आहे किल्ल्यावर झाल्याच्या नंतर परतवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असायच्या। अशा कित्येक पद्धतीच्या तोफा आपल्याला या ठिकाणी या किल्ल्यावर पाहायला मिळालेल्या आहेत। या तोफाच खरं म्हणजे या किल्ल्याचा जीव होत्या। मुघलांच्या बऱ्याचदा म्हणजे बऱ्यापैकी मुघलांचं सत्ता राहिलेली आहे वाड्यावर, तरी सुद्धा इथं वीरगळ दिसून येते। तिथं शिवाची मूर्ती, तिथं अप्सरा, इथं खाली वीरगळ दिसून येते मूर्ती। अच्छा, हे किल्ल्यामध्ये लावली वीरगळ दिसून येते, म्हणजे ही हिंदू संस्कृतीची प्रतीक इथं दिसतात। ही जरी मुघलांची वाडा जास्त करून इकडे मुघलांचं राज्य झालं असलं तरी नाही, पण ते दगडाचा त्यांनी दगड म्हणून वापर केला। समजा हे प्रतीक जे आहे वीरगळीचा, तर ते अगोदर इथे हिंदू शासकच राज्य करत होते। त्याच्यानंतर हे मुघलांनी बहामनी सत्तेनं ज्यावेळेस जिंकलं त्यावेळेस ते मंदिर वगैरे पाडून या ठिकाणी अशा पद्धतीनं किल्ल्यामध्ये वापर करण्यात आला असेल। बरोबर आहे। बोर्ड जाते, तुम्ही पुढे जा। मित्रांनो, ही जी तुम्हाला दिसत आहे
याच्यातून बोट जात आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हे सुंदर बांधकाम केलेलं आहे. असं त्याला झूम करा थोडंसं, तर तुम्ही पाहू शकता म्हणजे जे स्ट्रक्चर आहे, जे शिल्पकृती काढलेली दगडावर म्हणजे चेहऱ्यावर ज्या पद्धतीनं काम केलंय ते एकदम क्लास लेवलचं होतं. आणि इथं जे तुम्हाला खांब दिसते हा हेमाडपंथी मंदिराचा खांब आहे. हा आपण परांड्याच्या किल्ल्यावर आलेलो आहोत मित्रांनो आज. का तुम्ही आलेलात का याच्या अगोदर इथं? फर्स्ट टाइमच आलात? तुम्ही लय मिस करणार होती गोष्ट, तुम्ही यायला पाहिजे होतं किल्ल्यामध्ये, तुमची आठवणूक राहिली असती. म्हणजे आपलं फ्युचर जर सैनिकांनी तिकडं बाहेरचं जे तटबंदी तोडून जर असं आले तरी सुद्धा एवढे भक्कम पाहिजे आतमध्ये. मेन ह्या किल्ल्याचा मेन दरवाजा हा आहे. सैन्यासाठी असणाऱ्या बराकी, त्याच्यासोबतच त्यांचं पिण्याच्या पाण्याचं व्यवस्थापन हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या लेवलला करण्यात आलेलं होतं, जे की त्या काळातील दगडी बांधकामामध्येच बनवलेल्या वास्तू आहे. मित्रांनो, आदिलशाही असेल, निजामशाही असेल किंवा मग मुघल असतील, या सर्वांनाच लष्करीदृष्ट्या हा किल्ला आपल्याकडं असं काय महत्त्वाचं वाटत होतं. कडी पांडा कसला जबरदस्त आहे. आपलं हत्तीनं किंवा मोठ्या मोठ्या ह्यांनी जर धडक देऊन हे किल्ला दरवाजा पाडायचं म्हटलं. हा, पाडून आणलं. हे जुनं दिसायलंय ना, कसं एकदम राजा बनवून कुजलंय सगळं, जुनंच आहे. आपली निजामशाही वाचवण्यासाठीचे जे प्रयत्न झाले त्यावेळेस या परांडा किल्ल्याला राजधानी बनवण्यात आलं आणि त्या पद्धतीनं इथून राज्यकारभार चालवला गेला. तर याच्यातून हे समजतं की या किल्ल्यानं ते ऐश्वर भोगलेलं आहे, जे की कोणत्याही किल्ल्यासाठी त्याचा इतिहास जिवंत आणि ज्वलंत राखण्यासाठी मदत करतं. त्यासोबतच मित्रांनो, या ठिकाणी आपण वर जात असताना आपल्या उजव्या हाताला एक मस्जिद पाहायला मिळते, ज्या ठिकाणी आजही मुस्लिम जे समुदाय आहे ते नमाज पठण करतात. तर काही प्रसिद्ध यूट्यूबर्स आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी शिव मंदिर होतं, त्याच्यानंतर या ठिकाणी मस्जिद बांधण्यात आलेले आहे. तर ॲक्च्युली हा त्या काळात डॉमिनन्स ठेवणाऱ्या ज्या काही सल्तनत होत्या, पातशाही होत्या, त्यांनी सगळीकडेच अशा पद्धतीनं केलेलं आहे. तर जो धर्म असेल किंवा जी गोष्ट डॉमिनन्स करत होती ते त्या काळामध्ये झालेल्या गोष्टी आहेत. आज आपण हेट न करता त्या झालेल्या गोष्टींना विसरून आता ह्या संपूर्ण ज्या धरोहर आहेत ह्या आपल्या भारत देशाच्या धरोहर आहेत आणि सगळे आपण भारतीय बंधुतेमध्ये चालणारे लोक आहोत. या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. एक एक सुंदर पायरी वर चढत असताना आपल्याला जे सुंदर क्षण अनुभवास येत होते ते म्हणजे मित्रांनो, त्या काळामध्ये दगडानं बांधलेलं एक कल्पकतेचं ज्वलंत इतिहास असणारं हे ठिकाण म्हणजे मित्रांनो हृदयामध्ये त्या आठवणी कोरून ठेवत आहे, ज्या की मी कधीही विसरू शकत नाही. आणि तुम्हीही अवश्य परांडा या किल्ल्यावरती या. या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्या डोळ्यांमध्ये जो एक विश्वास आहे, जो आपल्या इतिहासाबद्दलचा ऋण आहे, इतिहास कशाला म्हणतात आणि इतिहास जे लोक जगतात तेच लोक इतिहास रचू शकतात याची आपल्याला जाणीव अशा ठिकाणी आल्याच्या नंतर होते. मी आज एकदम खुश आणि आनंदी आहे, कारण की मी आज या किल्ल्यावरती आलेलो आहे आणि मला हे संपूर्ण सौंदर्य माझ्या डोळ्यामध्ये टिपता येत आहे. बघू शकता दगडाच्या सुंदर सुंदर पद्धतीच्या रचना, बांधकाम, त्याच्यानंतर तोफांनी आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठीची केलेली धडपड, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी अनुभवास येत आहे. ही तोफ म्हणजे मित्रांनो एक अविस्मरणीय पद्धतीचा अनुभव आहे. एकदम सुंदर जबरदस्त पद्धतीची वेगवेगळ्या पद्धतीच्या खनिजांपासून बनवलेली तोफ म्हणजे माझ्यासाठी एक मोठा नजराणा होता, पाहण्यासारखी गोष्ट होती. त्याच्यानंतर आमचे मित्र योगेश पाटील त्या ठिकाणी आलेले आहेत. खालच्या साईडनं ते येत असतानाचा जो व्ह्यू आहे तो एकदम आउटस्टँडिंग पद्धतीचा होता आणि मी योगेश पाटलांनी विनंती केली की या सीनमध्ये माझीही जागा बनते आणि त्याच्यानंतर मग मीही त्या ठिकाणी पोहोचलो, जेणेकरून हे पाठीमागाला संपूर्ण सीन जो की एकदम भयंकर आणि एकदम जबराट वाटत आहे
तो सीन आपण कॅप्चर केलेला आहे आपल्या कॅमेराजमध्ये. कसं वाटायला सर किल्ल्यामध्ये आल्यावर? एकदम भारी वाटतं हिस्ट्री बघून आणि समजून घेताना तर अजून त्याला आनंद वाटते. लक्षात येते बाबा काय काय बोलणं झाले, काय काय बाबा कशात काय तयार नाही, त्यांनी सगळ्या विरगळी तोडूनच बनवलं हे सगळं किल्ला. मध्ये दिसते तिथं शस्त्र करून तिथं ढाल शस्त्र लढाया तलवारी लढाई करताना दिसतात ती लोक. हा, ते सगळं तोडूनच बनवलेला आहे किल्ला. जवळ जर शस्त्र आला तर ह्या बारीक तो खूप उपयुक्त पडायचा. हे वेगळाच इतिहास आहे का नाही? म्हणजे आमच्या किल्ल्यावर नाही आम्हाला पाहायला भेटल्या अशा तोफी, इथं आल्यावर पाहायला भेटायला लागल्यात गोष्टी. जंगल झालंय सगळं. किल्ल्याला नुसतं तोफाचाच किल्ला म्हणलं तर चालतंय. किल्ला भरपूर किल्ला आहे, तर सगळ्यात जास्त उभीची गरज आहे. हा, बरे किल्ले नाही ते डोंगरावर बरोबर आहे. त्याच्यामुळे शत्रूंचं आक्रमण लय लवकर आहे किल्ल्यावर. त्याच्यामुळे ह्या किल्ल्याच्या बाजूला खंदक आहे आणि ज्यात मगरी टाकायची आहे जास्त सैन्य येणार. बरोबर आहे. कोणता किल्ला असेल मित्र मग कमेंट करून सांगा बरं. म्हणजे मस्जिद पण आहे या ठिकाणी आणि मंदिर पण आहे. कसलं म्हणजे भारी वाटतंय ना, सांस्कृतिक ऐक्य. या परांड्याला प्राचीन नाव परिमंड आहे. हा, परिमंड हे प्राचीन परगणा आहे मोठा. अच्छा. त्याचा परत अपभ्रंश होऊन परांडा झाला. वा, छान इतिहास आहे. जो बचपने वाले वीडियो डालते हैं उसमें बहुत फेमस है और हमारी भी आवाज जो है ते आलतं ना आपल्या पाठीमागं. जंगलात कुठं चालत सर? हा, या खोबण्या बंदुकीसाठी असायच्या. अच्छा. तर इथून जवळ जर असलं काय तर इथून मोठ्या मोठ्या पल्ल्याच्या बंदुकी असायच्या आधी. क्या बात है. आतमधल्या या बऱ्यापैकी खोबण्या त्यासाठीच बंदुकीसाठीच्या आहेत. धनुष्य बाणानं धनुष्य हाणण्यासाठी. किंवा जर जवळ सैनिक जास्त आलं तर इथून उकळतं तेल सुद्धा सोडलं जातं. अरे बापरे. त्याच्यामुळे जास्त लवकर सैनिक लढणं खूप अवघड होतं ना. साठा बिटा करत असतील या ठिकाणी का? ह्याच्यावर 60 तर सध्या नावांचंच अक्षर काढलेलं जास्त आहे. काय दिसतंय खाली पाटील? खाली तर मुळे सगळी दरी सगळी खाली. काय असेल हे स्ट्रक्चर बरं? याच्यातून काय कसं वाटायला आता वर आल्यावर? खूप भारी. खाली गरमायला लागलं होतं. इतकं कमी जागेत सुद्धा एवढं भारी कन्स्ट्रक्शन स्ट्रक्चर बनवलंय त्यांनी. कसले लोक असतील. नवीन कन्स्ट्रक्शन बांधलंय बहुतेक या ठिकाणी. तर इथं 2 द्वारपाल बसत असतील. वरती लदाव्यासारखं लादणीसारखं सिस्टम आहे. तर आता आपण वरी चाललेलो आहोत. खाली काहीच नाही सर, इकडं काहीच नव्हतं खाली. भारी ठिकाणी आलो मित्रांनो मी आज. परांड्याचा किल्ला. वरी काय असेल सर? विषयच नाही. इकडं तोफाच आहेत नुसत्या. आशिया खंडातली सगळ्यात मोठी तोफ याच ठिकाणी होती ना, याच किल्ल्यावर. हा, हे कशासाठी का? हो सर, कशासाठी? इकडे लक्षात येणार ते सैन्य लपत होतं त्याच्यामध्ये. तो गोळा पुढून हल्ला होईल म्हणून लपून भरवत असतील तसं काही. गोळा आला लपण्यासाठी जागा असेल असं असू शकतंय. ही तोफ म्हणजे आमच्यासाठी एक अभूतपूर्व पर्वणी होती. याच्यावर लोखंडामध्ये ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे ते काम एकदम उत्कृष्ट पद्धतीचा नमुना होता. त्यासोबतच
अशा पद्धतीच्या तोफा पाहणं म्हणजे एक निव्वळ अविस्मरणीय पद्धतीचा अनुभव आहे. परांडा किल्ल्यावर मित्रांनो फक्त आणि फक्त तोफांचंच अस्तित्व जास्त परांडा किल्ला पाहण्यासाठी. काय नाव टाकलंय? संतोष वंदना. संत्याला कामच नाही काही. संत्या कुठं बी गेला की असले कुठं नाही. नाही विहीरच आहे सर. तेव्हा तिथं दिसतंय ना तसलं गोडावण काय असतं ती वडवण. हा आणि षटकोनी विहीर दिसायला लागली. बरोबर. इकडं षटकोन इकडं 55 एकर खाजगी आहे की डोंगर आपला. हे पहिल्या साईडला तर बुरुजच राहिला नाही का. त्याचा काय विषय माहिती का, आता या तटबंदीला जी पांढरी माती यूज करणार आहे हा तशीच माती अख्ख्या फक्त खाली डायरेक्ट खंदक दिसतं. जर पडला तर गेलं डायरेक्ट. कार्यक्रमच ओके. हो दिसायला पाणी सगळं नुसते तोफाच आहेत ना. एखादी तोफ माणूस खुश होईल. सगळ्या तोफाच म्हणलं त्याची व्हॅल्यू नाही राहत. हा ना. आहे हे काय म्हणताय? पाणी तोपारा किंवा कशाला तिथल्या सैन्याला नाही का एवढी भारी तोफ आपण मिस करणं म्हणजे लोकांनी. परत बांधलेलं दिसतंय. पायऱ्यामध्ये वापरलाय. पायऱ्यामध्ये वापरलं परत. एवढी मोठी तोफ आहे इथं बघा. तोफ आहे. अद्भुत काय तोफ आहे. बापरे टॉप क्लास. कशामुळे हा सैन्य कोणत्याही दिशेने येऊ शकत होते हा. तिकडून. तर तोफीचं तोंड त्या दिशेने फिरवण्यासाठी आणि लोक फिरवत होते मात्र आणि अच्छा. फिरवण्यासाठी जागा असायची. क्या बात आहे. तिचं तोंड फिरवण्यासाठी. ह्याला म्हणजे इतिहास तज्ञ आणि अभ्यासक ही डोक्यात गोष्ट नाही आली माझ्या. मी म्हणतो लपण्यासाठीच गेले काय की. हा बरोबर आहे. तोंड फिरवण्यासाठी. बरोबर आहे. हा जायचं ना आपल्याला. वरे बघायचं ना काय ते. पोरं लय खतरनाक असते ते. मधूनच आलेले डायनेस्टीची आहे ती. आणि हे बहामनी शासकांनी 1500च्या काळात ही बांधलेली वीरगळी बऱ्यापैकी त्या स्तंभात वीरगळी दिसून येते तुम्हाला. आणि ती भग्न करून वेगवेगळ्या चिराबंदीत ती ऍडजस्ट केलेली दिसते. बरोबर. चला मग खाली या. इथं कारण जवळच्या जवळ तोफीला गोळा भेटण्यासाठी इथं तोफ गोळा खेळण्यासाठी जायचं. तेच पाण्याची वगैरे त्यांची सोय पाणी पिण्याची वगैरे. इथं गंजली सगळी तोफ. छोटी तोफ आहे पण गंजली आता संपूर्ण. सगळ्यात मोठा दगड अखंड दिसतोय आणि मला तर वाटतं एखाद्या मंदिरात असायचं
मंदिरात हा ते घुमटामधला आकार दिसायला ना. कारण गोल घुमटामधला आकार आहे. बरोबर असू शकतंय. काय रचना आली बघा ना बांधकामाची. व्ह्यू म्हणजे एकदम आता ही मेन गेट आहे ह्याचं. हा. आणि पलीकडे पुढे जाऊ त्याला लाकडाचा वरचा किंवा मेन ती द्वार तुटून आहे, दार तुटून आहे. त्याच्यामुळे ही महाग त्यांना महाग जायला जागाच नाही ना, एकदम जवळ असल्यामुळं त्या हत्तीला सुद्धा धडक देता येत नाही. म्हणजे ते तशी जी आकृती बनवली त्यांनी नागमोडी. नागमोडी अच्छा त्याचं रायगडावर पण असंच दिसतं. रचनाच खतरनाक होता. किती बारीक बारीक कन्स्ट्रक्शन आहे. लयच खतरनाक आहे ना. म्हणजे बेसिक सगळं ही आपल्याला सगळ्यात भारी आणि मोठी वाटली होती ना. ह्याच्यापेक्षा कितीतरी खतरनाक आणि भारी तोफा पाहायला भेटल्या पुढे जाऊन. काय आता हे नाव टाकले तिथं पण दिल टाकलेलं आहे. लोक मूर्ख आहेत, काय करता. इतिहास जपला पाहिजे. जर किल्ला बघायचा असेल तर बालाजी मुंडे यूट्यूब चॅनलला बघा. हा तेच ना, कसलं भारी आहे. हे काय आहे हे तलाव दिसतोय आधीचा. आणि पाठीमागलं काय असेल. परत प्लास्टर दिसतोय. नाही पहिलं चुन्याचाच तलाव आहे हा. तिथं मंदिर दिसतात आपल्याला मोठे मोठे. काय म्हणताय किल्ल्यामध्ये एवढी मोठी गणपतीची मूर्ती आहे तिथं. पाहायची का आपण. हो दाखवूयात आपल्या फॉलोअर्सला. हे काय आहे इकडं. गुहा आहे खाली. गुहा आहे खाली गुहा. अरे वा. आणि बघा मेन पार्टच विसरून चालला होता. जैन मंदिर दिसतंय. जैन मुनीची मूर्ती दिसते. तिथं आपल्याला ते विष्णू दिसतात आपल्याला. हे गणपती अरे देवा. आणि ह्या विरगळ दिसतात. ह्या विरगळ ह्या अशा टाईपच विरगळ तिकडं तटबंदीसाठी वापरतात. किल्ल्यामध्ये वापरले सगळे. आणि हा कोणचा देव आहे का तिथं काय काय काहीच राहिले. बरोबर दिसतंय ते परत बांधलेलं. पण ते परत शासनाकडे जेव्हा किल्ला गेला तेव्हापासून तो पता होत नाही. बरोबर आहे. एवढी भारी विहीर मिस करणं म्हणजे सोपं आहे का. सगळी बघायची असेल तर बालाजी मुंडे या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा. सगळी विहीर दाखवतो तुम्हाला. इथं हौद आहे ना, याच्यात पाणी काढलं जायचं काय की मोठीनं. इथं घुमट केलंय पुढं खाली पाय. काय म्हणले. तिकडचं दार बंद केलंय नाही तर जाता आला असतं आपल्याला.
तो ये लॉस है हमारे लिए कि हम नज़दीक जाकर नहीं देख सकते, क्योंकि ये पूरा का पूरा पानी से फुल भरा हुआ बावड़ी है, विहीर है या फिर बारव है। इतिहासाच्या पानावरती पेटलेली कहाणी। भारी। हॅव अ गुड डे। टाटा बाय बाय। इथं बस स्ट्रक्चर दिसलं इथं. इथं पण काहीतरी कोरलेलं आहे. सही बात है। कसं काय काम हां ते तर आहेच, बंद असल्यामुळं. इथून पलीकडे असं वरून जाता येतंय तुम्हाला वापस. बुरुज लागतं जाऊ मग काय बघायचं लग्न करायची काय म्हणायला. पण ते सगळं खाली सभागृह असल्यासारखं या, आणि हे मंदिराचं स्ट्रक्चर असल्यासारखंच आहे. पण त्याच्यावरती एक वास्तू बांधली आहे. आता आतमध्ये खाली जर पाहायचं म्हणलं जाऊन तर जाण्यासारखं नाही, कारण सगळं घाण आहे, कचरा आहे संपूर्ण. अंधार आहे सगळं, काय बघणार आहेत आपण. हो सर, पेट्रोल का प्यायला? ठीक आहे, ऊसाचा रस आहे का? हा ते महत्वाचं आहे बरं का.